श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान, भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39वा पदवी प्रदान समारंभ आणि राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा राज्यात 4था क्रमांक. यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक येत्या 23 एप्रिलला होत आहे. भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानं रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षानं त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 374 मतदान केंद्रांवर मतदान होईल. 3 लाखापेक्षा जास्त मतदारांची संख्या असून यामध्ये 1,72,085 पुरुष तर 1,61,097 स्त्री मतदार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39वा पदवी प्रदान समारंभ नुकताच पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना वर्मा यांनी सांगितलं की जगातील एका भागातील युद्ध आणि संघर्षाचा परिणाम सर्वत्र होत असल्यानं देशाची कृषी व्यवस्था अधिक सक्षम करणं आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करणं अत्यंत आवश्यक आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीला शाश्वततेकडे नेण्याचं मिशन हाती घेण्यात आलं आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठं आणि कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी योगदान देण्याची गरज आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिर्डी इथं श्रीरामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी अखंड पारायण समाप्तीनंतर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष आणि प्रधान जिल्हा न्यायाधीश शिवाजी कचरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्यात श्री क्षेत्र मढी इथला यात्रोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दरवर्षी या यात्रेसाठी काठेवाड तसंच राजस्थानमधून गाढव विक्रीसाठी आणली जातात. यंदा या गाढवांची संख्या कमी झाल्याचं आढळून आलं. गुढीपाडव्याच्या दिवशी कानिफनाथांच्या समाधीची विधिवत पूजा करून यात्रोत्सवाचा समारोप झाला. रंगपंचमीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत चाललेल्या या यात्रा उत्सवाच्या काळात 15 लाखाहून अधिक भाविकांनी कानिफनाथांचं दर्शन घेतलं. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यानं राज्यात 4था क्रमांक पटकावला आहे. या लोक अदालतीत एकंदर 59,048 प्रकरणं निकाली काढण्यात आली आणि 57 कोटीपेक्षा जास्त रकमेची वसुली करण्यात आली. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश शिवाजी भगवानराव कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता भारतीय बाजारपेठेलाही बसू लागला आहे. घरगुती गॅसचा पुरवठा सध्या सुरळीत असला तरी व्यावसायिक गॅसचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यावर कायमस्वरूपी आणि स्वस्त पर्याय शोधण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील संजीवनी उद्योग समूह आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यानं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. पुण्यातील एका संस्थेच्या मदतीनं त्यांनी थेट इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचं यशस्वी संशोधन केलं आहे. केंद्र सरकारनं याला धोरणात्मक परवानगी दिल्यास वाहतुकीचा खर्च वाचेल आणि सर्वसामान्यांना स्वस्त इंधन मिळेल. पारनेर तालुक्यातील सावता वडगाव इथं वनविभागाच्या नर्सरीमध्ये 3 महिन्यापासून 21 बिबट्यांना कैद करून ठेवलं होतं. यापैकी 20 बिबट्यांना जुन्नर इथल्या बिबट निवारा केंद्रात पाठवलं असून एका बिबट्याला निसर्गमुक्त करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी दिली. या बिबट्यांच्या पुनर्वसनासाठी जीवदया फाउंडेशननं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. पाणलोट क्षेत्र विकासामध्ये पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली हिवरे बाजारनं केलेल्या कामाची महती ऐकून अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी हिवरे बाजार गावाला प्रत्यक्ष भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विविध उपक्रमाची माहिती घेतली. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात एका अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित विद्यार्थिनी संगमनेरच्या एका विद्यालयात इयत्ता 5वीमध्ये शिक्षण घेत असून शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात असताना एका अज्ञातानं तिच्यावर ॲसिड फेकलं. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस करत असून हल्लेखोराचा शोध सुरू आहे. तर श्रोतेहो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.